पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी ताब्यात असलेले राहुल गांधींची सुटका. तब्बल 3 तासानंतर राहुल गांधींची सुटका. प्रियंका गांधींची पोलिसांकडून सुटका. मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात असताना प्रियंका गांधींची सोनिया गांधींनी घेतली भेट. उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल. जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देणार पाठिंबा. दडपशाहीपेक्षा आंदोलकांच्या मागण्यांचा विचार करावा. जंतर मंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर शरद पवारांचा केंद्र सरकारला सल्ला. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरनं मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंसह विरोधकांवर निशाणा. काही राजकीय पक्ष ज्यांना त्या राज्यांमध्ये रिजेक्ट केलेलं आहे असे पक्ष यातून आपल्याला पुन्हा काहीतरी मिळवता येईल का असाही प्रयत्न करतात. वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह लाठीचार्जच्या विरोधात बंदची हाक. बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा. 15 ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलन. आणि अमरावती, गोंदिया, अकोल्यात मुसळधार पावसाची हजेरी. पिकांना नवसंजीवनी. शेतकरी सुखावला. ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. शरद पवारांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यानंतर एक मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे. दडपशाहीपेक्षा आंदोलकांच्या मागण्यांचा विचार करावा असं शरद पवार म्हणतायत. आंदोलकांच्या भेटीनंतर शरद पवारांनी ही पोस्ट केलेली आहे. जंतर मंतरवर जाऊन पवारांनी आंदोलकांशी चर्चा केली, त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर ही पोस्ट केली आहे. नीट परीक्षेतील पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी दिल्लीमधील जंतर मंतर इथं उपोषण आणि आंदोलन केलंय. काल आपल्या न्याय मागण्यांसाठी लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी जी वागणूक दिली ती लोकशाही मूल्यांना न शोभणारी आहे असं या पोस्टमध्ये शरद पवार म्हणतायत. आज आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांची विचारपूस केली. तसंच त्यांच्या मागण्या सविस्तर जाणून घेतल्या. देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांना आणि अधिकारांना भारतीय संविधानानं संरक्षण दिलंय. सरकार आणि प्रशासन जनतेला उत्तरदायी आहे. त्यामुळे आपल्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या या विद्यार्थ्यांवर आणि नागरिकांवर दडपशाही करण्यापेक्षा सरकारनं त्यांच्या मागण्यांचा संवेदनशीलपणे विचार करावा. तसंच त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी असं ट्विटमध्ये शरद पवार लिहित आहेत. काल ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली विद्यार्थ्यांना, युवकांना, तरुणांना, तरुणींना, छोट्या 12, 13, 14 वर्षाच्या मुलांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे. त्यावर आता जर बघितलं जंतर मंतरला ते अनेक लोक जखमी देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहे. कशा पद्धतीने सरकारची हुकुमशाही सुरू आहे का? हा, आता ही हुकुमशाहीच आहे आणि त्याच्या विरोधात अजूनही विद्यार्थी आणि सर्व तरुण लढत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठीच सर्वजण येत आहेत आणि त्यांनी सरकारने त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकावं अशी सर्वांची भावना आहे. ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी. खासदार अमोल कोल्हेंनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून एक कविता पोस्ट केली आहे. लाठीचार्ज नंतर देशातील जनतेनं संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आणि अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी या संपूर्ण प्रकरणावर कविता लिहिली आहे. त्यांनी या कवितेचा व्हिडिओ तयार करून आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. युवाओं के संयम को और मत आजमाना, अब भी संभल जाइए वरना कल जरूर कहेगा जमाना. अब भी संभल जाइए वरना कल जरूर कहेगा जमाना कि उसने बिल्कुल सही कहा था. कामयाब नहीं काबिल बनो. उसने बिल्कुल सही कहा था, कामयाब नहीं काबिल बनो. आज कामयाब तो बहुत है आप, सर्वशक्तिमान विश्वगुरु भी हो, लेकिन दमन के सहारे शहंशाहत कायम रखने वाले क्या सचमुच में काबिल होते हैं? दमन के सहारे शहंशाहत कायम रखने वाले क्या सचमुच में काबिल होते हैं? और युवाओं के भविष्य को अंधेरे में ढकेलने वाले क्या विश्वगुरु की सूची में शामिल होते हैं? क्या सचमुच में
काबिल होते हैं। जय हिंद। चित्रा वाघ यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे। विरोधकांनी विद्यार्थी आंदोलनामध्ये राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे। आंदोलनाच्या नावाखाली धार्मिक चिखलफेक आणि भलतेच राजकीय मुद्दे घुसडणं कितपत योग्य आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोले लगावले। पण विद्यार्थ्यांच्या या पवित्र लढ्यामध्ये प्रभू श्री रामांविरोधात घोषणा कशासाठी? अल्लाहू अकबरचे नारे कुणाच्या समाधानासाठी? अहो, कलम 370चा आणि या पेपर फुटीशी काय संबंध आहे? प्रधानमंत्र्यांवर वैयक्तिक चिखलफेक कशासाठी? हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा लढा आहे की काही राजकीय पक्षांनी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली पोळी भाजण्याचा धंदा सुरू केलाय? यानंतरची बातमी आहे पावसाची। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावणाऱ्या पावसानं आता अचानक पाठ फिरवली आहे। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला नाहीये, त्यामुळे भात शेतीसह पिकांवर संकटाची छाया दाटून आली आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं भाताची पेरणी केली होती, पण आता शेतांमध्ये पाणीच नाहीये, त्यामुळे भाताची रोपं करपू लागली आहेत। अनेक ठिकाणी शेतजमिनींना भेगा पडल्यात आणि पावसानं अशीच दडी मारली तर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची भीती आहे। सिंधुदुर्गात गेले 15 ते 17 दिवसांपेक्षा जास्त दिवस जो आहे तो पाऊस गायब झालेला आहे। यामुळे शेतीची कामं जी आहे ती खोळंबलेली पाहायला मिळते। मिळेल त्या पाण्यावर शेती करण्याची पाळी शेतकऱ्यांना आलेली। आपण बघतोय कशा पद्धतीने शेतकरी जे आहे हे शेतकरी या ठिकाणी नांगरणी करत आहेत। पाणी नाही हे वाफ्यांमध्ये विशेषतः शेतामध्ये, आणि अशा परिस्थितीमध्ये ही नांगरणी जी आहे ही केली जाते। खरं तर जुलै महिन्यामध्ये शेतीची कामं ही पूर्ण होत असतात, मात्र जुलै महिना संपत आलाय तरी शेतीच्या कामांना सुरुवात झालेली नाहीये। निश्चितच वाफ्यामध्ये शेतामध्ये जे आहे पाणी दिसत नाही, त्यामुळे शेतकरी जे आहे हवालदिल झालेले पाहायला मिळत आहेत। दुबार पेरणीची पाळीही होऊ शकते। आपण बघतोय की खत आणि भात जे आहे पेरणीचं काम जे आहे शेतकऱ्यांकडून केलं जात आहे। शेतकरी हवालदिल झालेला आहे। दुबार पेरणीचं संकटही शेतकऱ्यांसमोर येऊन टेपण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन वेदांसह भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, हुडावडा। तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण होतं, पण दुपारी अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुद्धा पाहायला मिळाली। सतत पडणाऱ्या या पावसानं जिल्ह्यातील धान पिकाला मोठा फायदा होणार आहे। तर गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं आठवडाभरानंतर अकोला जिल्ह्यात दमदार हजेरी लावलेली आहे। या पावसामुळे करपून चाललेल्या पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे। जिल्ह्यातील रखडलेल्या शेतीच्या कामांना वेग येणार आहे। तसंच नदी नाले वाहू लागलेत, त्यामुळे जलप्रकल्पांमधील पाणी साठाही वाढण्यास मदत होणार आहे। गेल्या 7-8 दिवसांपासून पाऊस गायब होता, त्यामुळे कडक ऊन पडत होतं आणि सोयाबीन, कापूस तसंच मूग यासारखी पिकं कोमेजू लागली होती। शेतकरी चातकासारखी पावसाची वाट बघत होते। अकोला जिल्ह्यातील अनेक भागात आता जोरदार पाऊस झाला, त्यामुळे मुख्य नद्या आणि स्थानिक नाले ओसंडून वाहत आहेत। दरम्यान अमरावतीमध्ये पुन्हा पावसानं हजेरी लावलेली आहे। मागील 12 ते 14 दिवसांपासून अमरावतीमध्ये पावसानं दडी मारली होती, त्यामुळे सोयाबीन, कपाशीसह इतर पिकांना मोठा फटका बसला होता। पुन्हा पावसानं पुनरागमन केल्यानं पिकांना आता नवसंजीवनी मिळाली आहे आणि उद्या संध्याकाळपर्यंत असाच पाऊस कायम राहणार असा इशारा हवामान खात्यानं दिलाय।